जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपल्याला उपकृत आहे। तद्वतच आपल्या उपकाराखालीच राहावं हीच माझी मनोधारणा आहे। आणि बंधूंनो, काही ज्या व्यक्तीने ज्या प्रश्नांची मला प्रश्न विचारलेले आहेत, मग ते व्हिडिओच्या संदर्भात असू द्यात, विविध धार्मिक क्षेत्रामध्ये असू द्यात किंवा पाली लिपीच्या भाषेच्या संदर्भामध्ये असावेत, त्या प्रत्येकांना मी उत्तरही देतच असतो। तद्वतच माझा असा विचार आहे की आपण जर कोणी पाली लिपी प्रेमी असाल, म्हणजे ज्याला पाली लिपी शिकण्याची आवड असेल, अशा मंडळींनी मला एक स्वतंत्रपणे फोन करून, तसे तर फोन करतातच, पण विशेष आवड दर्शवण्यासाठी जर मला फोन केला तर मला वाटतं आपण एक 400-500 लोकांचा एक ग्रुप बनवूया मोठा पाली लिपीच्या संदर्भामध्ये। आणि मग केवळ आणि केवळ या ग्रुपलाच आपली पाली लिपी ग्रुप असं नाही काहीतरी नाव देऊया। आणि मग आपण तो व्हिडिओ जो मी दररोज 5-10 मिनिटाचा तरी का होईना पण मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन, परंतु माझी अशी अपेक्षा आहे की आपण पाली लिपी शिकण्यासाठी उत्सुक असावं, नाही का, आळशी नसावं। आणि मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगन की पाली लिपी कशा पद्धतीने लिहिली जाते, पाली लिपीचे किती प्रकार आहेत। हो, पाली लिपीचे अनेक कमीत कमी 4 तरी प्रकार आहेत बाबांनो। क हे जर अक्षर आपण जर काढलं, क म्हणजे आपण त्याला अधिक सारखं क काढतो, परंतु ते 3 पद्धतीनं लिहिता येतं। कारण ज्यावेळी ही पाली लिपी भारत देशाच्या चहुमुलखात पसरली गेली, त्यावेळी तिथं जे स्थानिक कामगार असतील, स्थानिक जे कोणी कलाकार असतील पाली लिपी लिहिणारे, तर त्यांनी त्या लोकांनी काय केलं की आपल्या बुद्धिमत्तेनुसार अक्षराला फाटे मारले। जसे तुमच्या लिखाणामध्ये आणि माझ्या लिखाणामध्ये तुम्हाला फरक आढळेल, ज्याला आपण हस्ताक्षराचा फरक म्हणतो। तर अशा हस्ताक्षराचा फरक देखील मी शोधून त्याचे मी 4 प्रकार केलेले आहेत। माझी विनंती राहील की ज्यांना कोणाला पाली लिपी शिकायचा असेल, अशा मंडळीने आपला एक स्वतंत्र ग्रुप असा बनवावा। तो 25 असू द्या, 50 असू द्या, 100, 200, 500 असू द्या, काही असू द्या। मी दररोज सकाळी एक 10 मिनिटं जास्त बोलणार नाही, 10 मिनिटच मी माझा पालीचा व्हिडिओ तुम्हाला मी प्रसारित करीन। आणि तो केवळ आपल्याच ग्रुपच्या लोकांना पोहोचला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था देखील करीन। कारण माझं हे मोबाईलचं जे काम करतो मुलगा, त्याने मला आश्वासित केलेलं आहे की आजोबा तुम्ही फक्त बोला आणि असे लोक तयार करा की तुम्ही बोलल्यानंतर त्या 50, 60, 70 काय पाली प्रेमी लोकांनाच ऐकायला जावे, म्हणजे तो व्हिडिओ सार्वजनिक होणे। आता तो काय टेक्निकल कसा करणार आहे ते मला माहीत नाही, तर त्याची त्याला माहिती। आमची भगिनी कमलाबाई चितेकर ह्या देऊळगाव राजा आहेत। आणि मला तर वाटतं देऊळगाव राजाला एक आमचे संगबल नावाचे भंतेजी देखील आहेत की जे रिटायर्ड तहसीलदार आहेत। आणि आज त्यांनी एक भगवंताला शरण जाऊन त्यांनी भगवंताची म्हणजेच भिक्षू वर्गाची दीक्षा घेतलेली आहे। आणि त्यांच्या गावाचं नाव भिववाडी असं आहे, पण ते देखील ते नंतर सांगेल तुम्हाला कदाचित मी नंतर। तर एवढं माझं सांगणं होतं। आणि बारामतीचे गोविंद लोंढे सर, कृपया पाली लिपीचे जोडाक्षराच्या संदर्भामध्ये यापूर्वी माझे 4-5 व्हिडिओ निघालेले आहेत, कृपया पाहून घ्यावेत। आणि आपणाला जर सापडत नसतील तर मला पुनश्च फोन करावा, मी आणखी व्हिडिओ बनवीन, मी कंटाळणार नाही। जाता जाता शेवटी सांगतो की कमलताई, मी आज तुमच्यासाठी चोखोबाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे। कृपया मला जे लिखाण आपण पाठवलं आहे त्या लिखाणामध्ये ज्या काही छोट्याशा चुका असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून घ्याव्यात, अशी माझी तुम्हाला माझी बहीण कमला चितेकर देऊळगाव राजा
यांना मी एक विनंती करतोय, तद्वतच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि अत्यंत नम्रपणे सांगतो की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण धम्मदानाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत देखील करावी. माझा फोन पे क्रमांक आहे 82 65 07 51 51. आणि मी आता चोखोबाच्या संदर्भामध्ये आपणाला काही एक कथन करणार आहे. आणि 2-3 दिवसानं पांडुरेचा पांडुरंग, भगवान बुद्ध की गौतम बुद्ध याचे सुद्धा संशोधन करून तुमच्या पुढे हे 2 मी हस्ती मांडणार आहेत. भगवान बुद्ध म्हणजे कोण आणि गौतम बुद्ध म्हणजे कोण? बाबासाहेबांनी ज्या बुद्ध हे 9वा अवतार आहेत वगैरे या असाची प्रतिज्ञा केलेली 22 प्रतिज्ञेमध्ये दिलेली आहे, ती कुठल्या बुद्धाला उपयोगी पडते? आपण भगवान बुद्धाला पडते की गौतम बुद्धाला पडते? ब्राह्मणवाद्यांनी कोणत्या बुद्धाला विष्णूचा अवतार धरलं आणि कोणत्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला नास्तिक दर्शन घडवलं, तर याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे. म्हणून पंढरीचा पांडुरंग हा गौतम बुद्ध की भगवान बुद्ध याच्यावर देखील मी मनसोक्त असं पुराव्यासहित बोलणार आहे. तर आज मी तुम्हाला चोखोबाच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती देतोय. बंधूंनो, व्हिडिओ हा पूर्णपणे पाहत जावा. हा व्हिडिओ केवळ अभ्यासाचा आहे, हा केवळ थातूर मातूर किंवा टाइमपासाचा नाही. आणि जी मंडळी टाइमपास करण्यासाठी येतात ना या व्हिडिओवर, कृपया त्यांनी येऊ नये अशी माझे हात जोडून विनंती आहे. ज्यांना माझा विषय समजतो अशा लोकांनी समजूतदारपणाने कमेंट देखील कराव्यात, समजदाराने. पण येड्या बगड्यांनी कमेंट्स देखील करू नये, नवे व्हिडिओ पाहण्याची तसदीच घेऊ नये. अगोदर व्हिडिओमध्ये मी काय सांगतो त्याचा तुम्हाला किंवा त्याचा कमेंट्स करणाऱ्याला पूर्ण अभ्यास आहे का हे त्याने अगोदर चापसावं, काहीतरी बोलून करू नये. चला, तर चोखोबाच्या आईवडिलाच्या संदर्भामध्ये आदरणीय आप्पासाहेब हे तुमचे चोखा मेळांच्या म्हणजे मंगळवेढ्याला प्राचार्य आहेत डॉक्टर आप्पासाहेब पुजारी. त्यांनी जे श्री संत चोखोबा मेळा महाराजांच्या समग्र अभंग गाथेचं आणि चरित्राचं जे संकलन केलेलं आहे, त्या संकलाच्या ठिकाणी मी तुम्हाला चोखोबाच्या संदर्भामध्ये माहिती देतो आहे. चोखोबाच्या संदर्भात अनेक 2-3 मतांतर आहेत. त्याच्यामध्ये योग्य मत कुठलं आहे, काय आहे, त्याचाही आपण उहापोह करणार आहोतच. परंतु जेवढं होईल तेवढं या ठिकाणी आपण ऐकण्याला श्रद्ध व्हावं. चोखोबाच्या मात्या पित्याचे नाव, त्यांचं घराणं याविषयी देखील आज बरेच मतांतरे आहेत आणि योग्य मत मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांनो, परंपरा अशी मानली जाते की चोखोबाचे वडील सुदामा येसकर आणि आईचं नाव काय होतं? सावित्रीबाई येसकर. परंतु आदरणीय देवीदास इथापे सरांनी यांच्या मते 13व्या शतकातील ग्रामसंस्था म्हणजेच परंपरागत गावगाडा, म्हणजे आपण ज्याला येसकर पद्धती म्हणतो ना, पूर्वी येसकर पद्धती होती, 12 बलुतेदार आलुतेदार असा जो प्रकार होता, तर त्यापैकी येसकर हा प्रामुख्याने गावच्या वेशीचं संरक्षण करण्याला, ज्याला आपण जागल्या म्हणतो, जागृत्या म्हणतो, तर अशी तो गावकीची कामं करणारा येसकर होता. आणि येसकर पण हे एक जातीवाचक हा शब्द नसून तो व्यवसायवाचक शब्द आहे, हेही लक्षात घ्या तुम्ही. कोरे गावातील तत्कालीन पाटलाकडे 16 येसकर कामाला होते. तर एवढा मोठा पाटील म्हणल्यानंतर ते राहणारच आहेत ना. पैकी चोखोबांचे वडील कोण? सुदामा हे त्याच्या ठिकाणी पाटलांकडे कामाला होते. तर मेहुणराजा येथील स्वर्गीय राजे बबनराव जाधव, आता मेहुणराजा हा शिंदखेड राजा म्हणजे तिथं लखोजी जाधवांचं एक प्रस्थ होतं. आणि लखोजी जाधव वगैरे हे सगळे 16व्या शतकामध्ये झाले.
परंतु त्याच्याही अगोदर 13व्या शतकामध्ये चोखोबा होऊन गेले। परंतु लखोबा जाधवांचं जे पूर्वज होते त्यापैकी राजे बबनराव जाधव म्हणजे लखोजीचे कोणतरी ते पंजोबा वगैरे लागत असतील, तर त्यांच्या हस्तलिखितामध्ये चोखोबांचे पूर्ण नाव आलेलं आहे चोखोबा खंडोजी गाडे। ते कोण लिहिलं? त्या महाराजांनी लिहिलेलं आहे। मेहुण राजा येथे ते प्रवेशद्वारावर दालपार होते, म्हणजे वेशीमध्ये ते राखणदार असत। आणि म्हणून इथं झालं काय, तर काहीच्या मते म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर पद्मावती श्रोतीय आपल्या पुस्तकात अशी नोंद करतात की मीराबाई आणि निवृत्ती असं चोखोबांच्या आईवडिलांचं नाव होते। हे आदरणीय पद्मावती श्रोणी यांचं ते मत आहे। परंतु आपल्या मान्यतेनुसार चोखोबाच्या वडिलांचं नाव सुदामाच होतं आणि आईचं नाव सावित्रीबाईच होतं। हे इतर पुराव्यावरून देखील आपल्याला सिद्ध झालेलं आहे। आणि चोखोबाचे आडनाव काय म्हणाल तर यांनी लिहिलंय गाडे म्हणून, नाही का। परंतु ज्यावेळी मी माहिती घेतली माझी भगिनी त्या देऊळगाव मेहुण राजापासून केवळ एक 4 किलोमीटर अंतरावर राहते। त्यांचं नाव मी तुम्हाला आता ते सांगितलेलंच आहे की कमलाबाई। तर त्यांच्या म्हणण्यानुसार तिथलं जे आडनाव आहे त्यांनी मला 2-3 आडनाव सांगितली, पैकी काकडे हे अण्णा प्रमुख आहे। आमचे बहीण कमलाबाई चितेकर श्री संत चोखोबा यांच्या गावापासून यांचं घर केवळ 4 किलोमीटरवर आहे। आणि त्यांना फोन करून मी विचारलं की चोखोबाचे आडनाव काय आहे। त्यावेळी माझ्या बहिणीने सांगितलं होतं मला, काकडे आडनाव देखील सांगितलं मला, आणखी गाडे हे नाव देखील त्यांनी मला सांगितलं। म्हणजे चोखोबांचे आडनाव गाडे की काकडे हा जर प्रश्न घेतला आपण तर गाडे हे नाव लखोजींच्या पणजोबाने आपल्या दप्तरी नोंद केलेलं आढळतं गाडे आडनाव। परंतु गाडे हे जास्त संख्येने आता तिथं नाहीत, म्हणून त्या गावाला आता फक्त काकडे हे आडनाव आहे। आणि काकडे हे देखील इतिहासामध्ये नोंदणीकृत आडनाव आहे, म्हणून चोखोबाचे आडनाव हे काकडेच आहे। परंतु पंढरपूरमध्ये जे सर्वगोड परिवार आहे आणि त्या सर्वगोड परिवारानं आपल्या नोंदवहीमध्ये त्यांचं आडनाव कांबळे असं दाखवलेलं आहे। आता हा फरक फार मोठा आहे, परंतु आपल्याला जर आज मितीला आपण जर मेहुणगाव या गावी जर गेलो आपण आणि तिथलं आडनाव जर कुठलं असेल, प्रचलित आडनाव जर कुठलं असेल, आता पाहुणे रावळे आले असतील, त्यांचा वंश झाला असेल, परंतु ते जे मूळ म्हणतो आपण, जे मूळ निवासी म्हणतो त्या मेहुणगाव राजाचं, तर तिथलं आडनाव देखील काकडे हेच आहे। आणि माझी बहीण कमलाबाई चितेकर यांनी देखील तिथं जाऊन प्रत्यक्षात पाहून आणि त्यांचे तिथं सोयरे धायरे आहेत काकडे आडनावाचे, आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की चोखोबाचं आडनाव हे काकडेचं आहे। बंधूंनो, एवढीच माहिती मी देतो तुम्हाला आज। उद्या आणखी मी चोखोबावर तुम्हाला बोलणार आहे। जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। श्री संत चोखोबा मेळा महाराज की जय हो।